नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज मी चाललोय खाली मासे पकडण्याची वेगळी पद्धत तुम्हाला दाखवतो. आज काही लोक कांडालीने किंवा गलाने गळ टाकतात, असे मासे पकडतात. आज तुम्हाला बाटली मासा मी दाखवतो. बाटलीत फरसाण टाकून मासे पकडतात, ते दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया तिकडे गेल्यावरती. आता आम्ही मुन्नाला घेऊन जातोय आणि मी जातोय, आम्ही दोघेजण जातोय खाली तळ्यावरती. चला आता मुन्नाच्या घरी जातोय. तिकडनं घरून वरती सामान फरसाण बिरसाण घेऊन त्याच्याकडे बाटल्या आहेत, त्या बाटल्या घेऊन डायरेक्ट खाली तळ्यावरती जाणार आहोत. चला. की बरे पडतात. आता श्रावणात पकडणार का नाही? पकडणार तू खातो? श्रावणात ना चाव नाही खातो. चला फायनली आम्ही निघालेलो आहोत. मी आणि मुन्नाच आहेत. ह्या बाटल्या घेतलेल्या आहेत आणि हा फरसाण आहे. चला, उद्यापासून श्रावण आहे. पुन्हा वाटतं मंदिर उघडं आहे. चला फायनली तर आलेलो आहे मी तळ्यावरती. चला तुम्हाला दाखवतो. नाव्या तिथे एक टाकूया ते ढावात थै 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 नाचत यावे रंगने गणराया. मला त्या ढावात टाकतोय. कोण? आज खातो मी. काढ. हा कुठला संतोष फरसाण आहे? कुठला फरसाण आहे? संतोष फरसाण. फरसाण ह्यात आहेत रे. ह्याच्यात पण मासा आहे त्याच्यात पण. हे बघा मासे बघा. भरपूर मासे तरी पण हे मासे भरपूर त्याच्यात. पण ते दिसत नाही. किती बाटले एकूण? ते सगळ्या टाकायच्या? मग तोच बोलतोय. अजून असं टाकलं कुठं वरती अजून टाइम आहे. हे बघा, टाइम किती आला बघ. हे अशी बाटली आहे. हे बॉटलमधून कट करायची आणि तिला उलटी करायची आणि हे अशी अगरबत्तीने होल पाडून तिला अशी बांधायची. म्हणजे आता मासा आतमध्ये गेला ना की तो बाहेर येत नाही. हे बघा अशी बॉटल आहे बघा. त्यात फरसाण टाकायचं आतमध्ये. हे बघा अशी केवढी मोठी आहे बघा. फरसाण टाकले तर बॉटली टाकलेत आहे आता. हे बघा अशा प्रकारे मुन्नाने बॉटली टाकलेली आहे पाण्यात फरसाण टाकून. मला वाटतं तू बुडवून टाकायला पाहिजे ना, अशी बुडेल खाली ती. हे बघा वाहत्या पाण्याला म्हणून तिकडे जाते का ती? ते काय आपलं तिथं बांधायचीच आहे. माझ्या मागे पाहू शकता मुन्ना बघा बॉटल टाकतोय. हे बघा दगड पाहिजे. चल आता इथे एक बॉटल टाकायची होती आणि आता डायरेक्ट तलात टाकूया. हा इथे पण मासे वरती चढलेत. तळ्यातला चढणीचा मासा होता तो इकडे वरती चढलाय. हा ती जाती वाहून जाते रे खाली. ती काय वाकडी वाकडी असू तिथं. चला आता तळ्यावरती जातोय. तिथे जवळच आहे.
ह्या साईडलाच जाऊया ना. तो एक फरसाण कुठे खिशात आहे का? हा एक खिशात आहे म्हणून बांधलेलं आहे इथं. कुठं? हा काय हा बघा चला पाहू शकता तुम्ही. आज ऊन आहे. पाऊस सकाळी पडला होता जास्त, आता नाही. दुपारच्या पासून पाऊस नाही. हे बघा आता इथे एक बाटली टाकतोय तो. लक्षात राहतील कशा. लवकर आला असता लवकर गेला असता. मला काय माहिती. कालच बोललो होतो मी. संध्याकाळचं मलू लागतं माहिती काय? संध्याकाळचं. मग आणि आता पीठ लांडे ना फक्त. नाही मग आता पण मलू. जेवढा लेट थांबशील ना हां खाली उतरून नाही टाकत. कशा खाली उतरायचा? जेवढं लेट थांबशील ना संध्याकाळचा हां तेवढं मलू लागतील. आणि सकाळचं वगैरे आम्हाला खाली जावं लागेल. मग कमी अशी जाणार नाही आतमध्ये खाली. हे बघा अशा प्रकारे ही बाटली टाकली जाते. बॉटल खाली तलाशी जाईल ना आता. तेव्हा गेली इथून बांधून. हा बघा तलाव पाहू शकता तुम्ही आमच्या गावतळ्याचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसे मासे भेटतील तसे तुम्हाला दाखवतो कशी बाटली देतात ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबवर सध्या तरी मी आता नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भाषा चुकत असेल किंवा काही शब्द चुकत असतील ते समजून घ्या. हळूहळू सुधारणा करू. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. चला तो पुढे गेला आहे. दुसरी बॉटल टाकल आता. अबा इथं मासा आहेत. आत पोखरलं वाटतं. पाणी जासाठी आतमध्ये त्याला फुटण्यासाठीच पोखरलेला आहे ना. हा हा नाही रे. हा काय पाणी वाढला नाही तो पोखरलेला आहे तुम्हाला वाटतं. ती परवा मी दगड काढली. कुठली ती आहे काय ते खेकडा होतं दोन. ते भेटली काय. नाही भेटली. मोठा होता तो खेकडा. हा बघा आमचं वरचं मंदिर बघा. आता कशाला पाणी टाकतोयस. हा गॅप आहे ना, ते गॅप मधून निघून जातो पुढे. दुसरी बॉटल घे. बॉटल आहे तरी मग कशी सर्वजण आता जी पोरं आहेत ती सर्वजण मुंबईला असतात. मुन्ना मात्र आमच्यासोबत असतो गावी. त्याला हौस आहे अशा मासे बिशे पकडायची. ते खूप उड्या मारायला लागले. हे बघा इथे मासे उड्या मारतात बघा. लगेच बाटली टाकल्यावरती फरसाण थोडासा बाहेर आला ना. जिथे जागा आहे तिथं टाक. सगळंच टाकून उपयोग नाही. म्हणून जरा बोललो जास्त बॉटल घेतलेलं नाही. हे बघा बॉटल किती आणलेले आहेत. भरलाय मुन्ना का स्टॉक आहे. संतोष फरसाण माशांना आवडतो. पहिली भात टाकायची. भात सुकट. आता फरसाण टाकतात. ही पद्धत वेगळी आहे. ही पद्धत जर तुमच्या इकडं कोण करत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या इकडलं बाटली मासा म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आणि जी बॉयराटा काढतात ती अशी बॉटल नसते, ती पूर्ण ओपन असते. हे ह्याच्यात मलू, पिटलांडी, शिंगट्या असे बारीक सुरीक मासे ह्याच्यात ह्या बॉटलीत भेटतात. फरसाण खायला तर ते आतमध्ये गेलं की बाहेरच येत नाहीत.
आणि जी बोराडा पकडतात त्यांना वरनं काही झाकण नसतं. हा उलटा झाकण लावलेला तो बॉटलीला झाकण नसतो. त्यात डायरेक्ट पीठ त्याला लागतो. गव्हाचं पीठ का कुठलं तरी पीठ लागतो. ते पिठानं काढतात. ती ही जी बॉटल आहे ना, ही बॉटल तिच्यानं बारीक मासे भेटतात. बारीक शिंगट्या, मलू आणि जी तुम्हाला वाटलं असेल ही बाटली मासा जो बोलतात बोयराटा मिळतात. म्हणजे बोयराटा पकडतात ते बोयराटा आहेत ना, ती त्या नदीला भेटतात. आमच्या इथं बोयराटा नाही आहेत. आमच्या इथं मलू, शिंगटी आणि पिटलांडी असे मासे आहेत. आणि ते मासे अशा बाटीत नाही भेटतात. नाही तर गळ टाकतात. पण आता गल टाकून जर लागले तर लागतात. फुल टाईमपास होतो. पण ह्या बॉटलमध्ये फरसाण टाकायचा आणि 15-20 मिनटं वाट बघायची. नंतर बॉटल काढायची. 10-12 किंवा 5-10 त्यात असतातच. त्यामुळे टाईम पण जातो आणि टाईम पण कमी जातो आणि मासे पण भेटतात. असा विषय आहे. आणि जी आपण हे करतो ना, बोराडा काढतात, बाटली मासा बोलतात ते आहेत ना, ती बॉटल असते ना, तिला अशी वरनं डायरेक्ट बॉटल ओपन असते आणि एवढी मोठी बॉटल नसते. ती बारीक बॉटल असते. ती बॉटल टाकतात आणि वडून जर हलवला की वडून बाहेर काढतात. ती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकले. बनाले काजी वरती केलेली धमाल मस्ती असं असेल ती चॅनल. ती व्हिडिओ जाऊन बघा नक्की. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला आता इकडे आहे, इकडे दाखवतो तुम्हाला. बॉटल टाकतोय मी. कोणतरी आलाय त्या साईडला. चला 15-20 मिनटं झालेली आहेत. ती एक पहिली बाटली टाकलेली होती ती बघायला जातोय. तो दाखवतो. अगं बाई चिखल पण आहे. हे बघा, ही पहिली बॉटल आहे. हे बघा मुऱ्या शिरल्या आतमध्ये. मुऱ्या आहेत. हे बघा मासा आतमध्ये शिरले त्याच्यात. अजून शिरत आहेत. हे बघा. त्या बाटलीत मासे शिरलेत. चला आता सर्वच बाटल्या काढूया. जेवढ्या टाकल्या आहेत ना तेवढ्या बाटल्या काढून टाकूया. आता तुम्हाला दाखवतो. चला. कुठल्या ह्या ना, वॉटरमध्ये शिराय पाहिजे नाहीत त्या. कोण छे. चला विहिरीत, ती जुनी विहीर आहे आमची, त्यात एक बॉटल टाकलेली आहे. त्यात आहेत का बघूया. ह्यात आहेत रे. हे बघा बाटलीतलं मासं. हे बघा काढून ठेवतो वरती. फरसाण घेऊन या. 2 टाकले तिथं. हे बघा ह्याच्यात पण आहेत. ओके आम्ही फरसाण घेऊन येतो. हे बघा सगळ्या पिटलांडे आहेत. सगळ्या पिटलांडे आहेत तेव्हा भरल्या ते जास्त आहेत त्या. पिटलांड्या भेटल्या सगळ्या पिटलांड्या. फरसाण कुठं टाकलायस? फरसाण देतो परत एकदा टाकूया. तिथे भेटत आहेत. त्या एका बॉटलीत नव्हत्या. हे बघा 10 मिनिटाची कमाल. 10 मिनिटात जवळजवळ 15-20 मासे भेटलेत. सगळ्या पिटलांडे आहेत. 2-3 मुरे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. ह्या 2 बॉटलमधले मासे आहेत. सर्व बॉटल जर आम्ही टाकल्या असत्या. हा बघा इकडे पण भेटलेत. दाखव. हे बघा हे पूर्ण बॉटल भरले. ओके. पाणी टाकतोस? तर आता फरसाण लागेल ना. बोललो ना मसाला. हे बघा मासे. 3 बॉटलमध्ये किती मासे भेटले बघा. त्याला बोलतात बाटली मासा. हे बघा. हा
बस जरा एका बाटलीत टाकल्या बस. पाऊस पण येतोय. हे बघा एवढे मासे भेटले. 3 बॉटल फक्त आम्ही काढल्या. अजून आमच्या 5 बॉटल बाकी आहेत. आता नंतर काढायचं साईड. माल झाला की काढूया. पाणी पडतोय. पाऊस आलेला आहे. आमच्याकडे छत्री बित्री काय नाही आता. म्हणून आता काय करायचं? हा तर 2 पाऊस जाळे सोबत 2-3 टाकून जाऊया वरती. चालेल. 30 बॉटल परत टाकलेली आहे. ही बघ भरली ही पूर्ण. हे बघा. आता लवकर नाही काढायच्या. नाही नंतर काढू. आहेत? ओके. 4थी बॉटल. काय मेहनत आहे सांग. मग 15 मिनटं फरसाण टाकायचं तर बॉटल बनवायची मेहनत असेल तीच काय? बॉटल चांगली बांधायला लागते फक्त. हां. नाहीतर ही बॉटल टाकायची, फरसाण टाकायचा. बस एवढीच मेहनत. फक्त टाईम थोडासा द्यायचा. कमी मेहनत आणि जास्त मासे. फक्त बॉटल जी बनवतो आपण तिलाच मेहनत लागते. आणि जी बॉटल आपण बनवतो तिलाच मेहनत करायला लागते. बाकी नंतर असं फरसाण टाकायचं त्यात, बॉटल टाकायची, 15-20 मिनटं थांबायची आणि बॉटल बाहेर काढायची. तुम्ही बघा मासे. हे बघा 15-20 मिनिटात. ह्यात काय आहे? 2 टाकू आहेत. फायनली एवढं मासे भेटलेलं आहेत. हे बघा मासे भेटलेत. मासे बघा 5-10 मिनटं फक्त नाही, जवळजवळ 10-15 मिनटं थांबलो. 4-5 बाटल्या काढल्या आणि जवळजवळ पाव किलो मासं भेटलं. अशी बाटली मासे पकडण्याची पद्धत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. असं लगेच भेटतात. फरसाण टाकायचा. हा कुठला मासा आहे तो बघा, तुम्हीच सांगा. चला मासे भेटलेले आहेत. आता दुसरा राऊंड होणार आहे. आता बाकीच्या बाटल्या या साईडला टाकून ठेवलेल्या आहेत बाटल्या. आता ती तिकडची मगाशी पहिली बॉटल बघितली होती ना, त्यातली बॉटल काढतो आणि आता परत फरसाण टाकून 15-20 मिनिटांनी परत काढू, तेव्हा तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाईक करा. एक मासा तुम्हाला पण देतो. आहेत का? भेटलेत काय दाखवतो. त्या पण बॉटलमध्ये मासे भेटलेत. थांबा 2 मिनटात म्हणून दाखवतो. आहेत का? किती आहेत? इथं मुर्याच आहेत सर्व ना. हे पण आहेत. पिटलांडे पण आहेत ना. एवढ्या जर बॉटल सर्व आम्ही टाकल्या असत्या ना तर जवळजवळ किती किलो मासा भेटला असतं म्हणा? 1-1.5 किलो मासा भेटला असता आरामात. कारण ह्या 4-5 बॉटलचा कमाल आहे. आणि एवढ्या बॉटल किती आहेत? आम्ही फक्त आता जवळजवळ 9-10 बॉटल टाकले आहेत. 25-21 बॉटल होत्या. त्या जर सर्व टाकले असते ते एवढे ह्याच्यापेक्षा डबल 1-1.5 किलो पहिल्याच राऊंडला भेटले. काय बोलतो 2-3 किलो पण भेटले असते. चला आता नंतर थोड्या वेळानं बघू आता आम्ही. चला 15-20 मिनटं झालेली आहेत. चला फायनली आता आम्ही दुसऱ्या राऊंडला बाटल्या काढायला जात आहोत. बघूया किती आता मासे भेटतात ते. आता मला भाई पण भेटलेला आहे. हा बघा भाई आलेला आहे. हाय. चला भाई पण मासे पकडायला आला आहे. पहिले आम्ही 2 जण होतो, आता 3 जण आलो. चला पहिली इकडनं सुरुवात करूयात आपण. पहिल्या बॉटलमध्ये काय भेटलेलं नाही आहे. आता दुसऱ्या बॉटलमध्ये बघूया. भरपूर टाईम झाला. थोड्या वेळा मी तो वरती गेलो होतो. चला. अरे वा, हे बघा दाखव मुन्ना. सगळे मलू आहेत. हा बघा 2 मलू आहेत, बाकीच्या मुऱ्या आहेत.
बाई आपला पिशवी काढतोय. मोठा मालू आहे ना भाई. एक नंबर. मोठा आहे बघा. हा फिश टँक मधला पहिला मळू आहे. हा मासे सर्व निघून गेले. अरे वा, ती पण काढ. भरपूर तुटून. मोठा आहे ना भाई. ते पडला तो गेला कुठं. ओके, इथे किती आहेत काढ. 4 झाले. भाई आहे काय काय भरून दाखव. हे बघा बाटली मासा. ओके, हे पण टाक. एका एका बाटलीत 5-5, 6-6 भेटतातच ना. माझ्या एका बॉटलीत नाही. मग माझ्या एका बॉटलीत 35 मासे शिरले होते. एका बॉटलीत या बारक्या 35. नाही शिरत असतील, कारण ह्याच्यावरूनच बघ ना. हा मला नाही रे लवकर पडत. कमेंटमध्ये सांगा या फुलाला काय बोलतात. तुम्हाला ही जी पद्धत होती ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही यातली पद्धत जर ट्राय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आम्ही मासे, बाटली मासे जे बाटलीत पकडतात ते मासे आमचे पकडून झालेले आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.